फायनान्स कंपनीकडून ग्राहकाची फसवणूक, पैसे भरूनही गाडी परत नाही। अहिल्यानगर केडगाव येथील रहिवासी सुरेश जाटला काळे यांनी त्यांच्या HF डिलक्स MH16DD 4506 या मोटरसायकल संदर्भात फायनान्स कंपनीविरुद्ध गंभीर आरोप करत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन सादर केले आहे। निवेदनातील माहितीप्रमाणे सुरेश काळे यांनी 22 डिसेंबर 2022 रोजी हिरो कंपनीची HF डिलक्स मोटरसायकल L&T फायनान्सकडून 69,000 रुपयांचे कर्ज घेऊन खरेदी केली होती। सुरुवातीला त्यांनी हप्ते नियमित भरले, मात्र काही कालानंतर आर्थिक अडचणीमुळे काही हप्ते थकले। त्यावेळी गाडीवर केवळ 23,000 रुपये शिल्लक कर्ज होते। कंपनीचे प्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्क साधून 13,150 रुपये दिल्यास संपूर्ण लोन मिटवून देऊ असे सांगितले। तक्रारदारांनी ही रक्कम 6 मे 2025 रोजी रोख स्वरूपात दिल्याचे नमूद केले आहे। तथापि 10 जून 2025 रोजी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दिल्ली गेट परिसरात लाडी जबरदस्तीने उचलून नेली। चौकशी केली असता कंपनीकडून सांगण्यात आले की अजूनही 10,000 रुपये बाकी आहेत, त्यामुळे गाडी जप्त करण्यात आली। गाडी विकल्याचा आरोप। काळे यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी घेतलेली रक्कम कंपनीपर्यंत योग्यरित्या न पोहोचवता चुकीची नोंद केली। नंतर त्यांनी उर्वरित पैसे भरण्यासाठी प्रयत्न केले, पण कंपनीने त्यांची गाडी परस्पर विकल्याचे समजले। कंपनीचे मॅनेजर शिवसरण यांनी गाडी परत मिळवण्यासाठी 30,000 रुपयांचा दंड भरावा लागेल असे सांगितले। तक्रारदार या दंडाची रक्कम भरण्यास तयार असूनही गाडी परत न देण्याची टाळाटाळ कंपनीकडून सुरू आहे, असा आरोप त्यांनी निवेदनात केला आहे। मी ताई सुरेश काळेच्या नावावर गाडी होती आमची। ती गाडी माझ्याकडून विसकून घेतली फायनान्स वाल्यांनी। विसकून घेतली, कडक ऊन होता, पोरगी होती माझ्या संग। मी विसकून घेतल्यावर मी ते ऑफिस मध्ये गेले। मी म्हणलं दादा तुमची काय रक्कम आहे मला सांगा, मी ती रक्कम भरते आणि माझी गाडी मला पुन्हा द्या। ते म्हणले काय नाही, आम्ही 2 दिवसांनी तुमची गाडी सोडून देणार आहे, एवढे पैसे तू जमा कर। त्यांनी मला तारीख दिली 2 दिवसाची। मी 2 दिवसांनी गेले तर ते म्हणले तुमची गाडी इकडे गेलेली आहे, तुम्ही काही गाडी मागू नका, तुम्हाला 30,000 भरावं लागेल। मी 30,000 भरायला तयार होते, पण त्यांनी 4 महिने झाले मला असे थापा दिले, मला नुसते वायदे दिले, त्यांनी गाडी आजपर्यंत नाही दिले। आज सुद्धा मी गेले ऑफिस मध्ये, पण मला येताना बघून ते ऑफिस होऊन गायब झाले, निघून गेले। ते सगळे प्रयत्न करताना सगळे मी थकले तिथं। मग बेसारा मी इथं साहेबापाशी आले। शेवट माझ्या पैसे एवढंच मार्ग राहिला होता। आता साहेबांनी मला विनंती करते मला न्याय द्यावा, बस माझी एवढी विनंती। मी तुटले फुटलेले, मला काही सहारा नाहीये। माझं पोरग 12वी शिकत आहे, पोराची गाडी त्यांनी विसकून घेतली माझ्याकडून। आता माझं पोरग घरी बसून विनंती हात जोडून करते, साहेबांनी एवढी माझी विनंती ऐकावं।